नमस्कार. एच जी मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण नवीन विषय घेऊन येत आहोत. सध्या पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हे सर्वोच्च न्यायालयाने 4 महिन्याच्या आतमध्ये घ्यायला सांगितले असल्यामुळे पुरंदर तालुक्यातील सध्याची परिस्थिती अशी आहे की जिल्हा परिषदेचे एकूण 4 सदस्य आहेत आणि पंचायत समितीचे एकूण 8 सदस्य आहेत. तरी सध्याची परिस्थिती अशी होती की पंचायत समिती हे विद्यमान आमदार विजय शिवतारे यांच्या ताब्यात आहे व अशी परिस्थिती आहे की एकूण जिल्हा परिषदेच्या 4 जागेपैकी 3 जागा हे शिवसेनेचे विद्यमान आमदार विजय शिवतारे यांच्या मर्जीचे आहेत व एक जिल्हा परिषद सदस्य हा माजी आमदार संजय चंद्रकाका जगताप यांच्या मर्जीतला होता व आता सध्याची परिस्थिती अशी आहे की तो मर्जीतला जिल्हा परिषद सदस्य हा अजितदादा यांच्याकडे गेलेला आहे. तरी सध्याची परिस्थिती अशी आहे की महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे. तरी सध्याची परिस्थिती अशी आहे की विद्यमान आमदार व माजी आमदार यांच्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढवल्या जाणार, यांच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत निवडणुका लढवल्या जाणार आहेत. तरी सध्याची परिस्थिती अशी आहे की पुरंदर तालुक्यातील सध्याचे महान नगरपालिका ह्या दोन्ही नगरपालिका माजी आमदार संजय जगताप यांच्या ताब्यात आहेत. तरी जिल्हा परिषद पंचायत समिती हे शिवसेनेच्या ताब्यात असल्यामुळे इथून पुढं इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे. तरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक कशा प्रकारे सामोरं जात आहेत हे पाहावं लागणार आहे व सध्याचे विद्यमान आमदार विजय शिवतारे यांच्या मार्फत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढवल्या जातात का महायुतीकडून लढवल्या जातात हे पाहावं लागणार आहे व माजी आमदार संजय चंद्रकाका जगताप यांच्या वतीने महाविकास आघाडीकडून निवडणुका लढवल्या जातात का स्वतंत्र लढवल्या जातात हे पाहावं लागणार आहे व सध्याची परिस्थिती अशी आहे की दोन्ही आमदार व माजी आमदार यांच्याकडून इच्छुकांची गर्दी वाढली आहे व इच्छुक हे अतिशय